नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो आहे राजगुरुनगरमध्ये। आज आपण भेट देणार आहोत चैतन्य या संस्थेला। चला तर मग बघूया यांचं काम। नमस्कार मित्रांनो, आता मी चैतन्य संस्थेतील सामाजिक विभागात आलेलो आहे। नमस्कार ताई। आज आम्ही आपल्या संस्थेमध्ये एका प्रकल्पाविषयी जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत। शासकीय जाणकार आणि कायदा जाणकार नेमकं काय आहे, कारण अनेक लोक असे आहेत की ज्यांना याबद्दल फार माहिती नाहीये। तर तुम्ही एक थोडक्यात माहिती सांगावी। ह्या प्रकल्पाविषयी जाणून घेण्याच्या आधी आपण चैतन्य काय आहे हे समजून घेऊया। चैतन्य संस्था ही महिला सक्षमीकरणाचं कार्य बचत गटाच्या माध्यमातून करते। 1993 साली ह्या संस्थेची स्थापना झालेली आहे आणि ह्या संस्थेच्या जे काही आपण म्हणतो आधारस्तंभ जे आहेत त्याच्यामध्ये माननीय सुधाताई कोठारी आहेत, माननीय सुरेखाताई क्षोत्री आहेत, कल्पनाताई पंत आहेत, कौशल्याताई ठिगळे आहेत। तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून ही संस्था पुढे वाटचाल करत आहे आणि ह्या संस्थेतले जे वेगवेगळे उपक्रम आहेत, जसं बचत गटाचा उपक्रम आहे, आर्थिकचे जसे वेगवेगळे ट्रेनिंगचे प्रोग्राम चालतात, त्यातलाच शासकीय जाणकार आणि कायदे जाणकार हा एक ट्रेनिंगचा एक पार्ट आहे आणि त्याच माध्यमातून गाव पातळीवर शासकीय व्यवस्था उभी राहणं किंवा शासकीय योजनांसंदर्भातली माहिती मिळणं लोकांपर्यंत आणि महिलांच्या हक्क आणि अधिकार ह्या संदर्भातली माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हा मुख्य उद्देश आहे। नमस्कार, मी मनीषा घोगरे। गाव पातळीवर शासकीय जाणकाराची गरज का? तर गाव पातळीवर शासकीय योजनेची माहिती नसते, त्यामुळे जर गाव पातळीवर जर त्या भागातली जर महिला शासकीय जाणकार असेल तर तिथल्या गाव पातळीवर त्या शासकीय योजनेचा लाभ मिळतो। आणि दुसरा विषय असा की कमी वेळामध्ये कागदाची जी पूर्तता असते ती करून ती महिला कमी वेळामध्ये त्या शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकते। कोण असू शकतो शासकीय जाणकार? तर ज्या महिलेला सामाजिक कार्याची आवड आहे, बचत गटाच्या माध्यमातून त्या महिलांची निवड करत असतो। त्याच्या मागचं कारण असं आहे की तिचा संपर्क हा जास्त महिलांशी येतो किंवा त्या गावातील लोकांशी येतो, त्यामुळे आपण बचत गटाच्या माध्यमातून त्या महिलेची निवड करत असतो। नमस्कार, मी विमल रणपिसे। मी चैतन्य संस्थेमध्ये सामाजिक विभागामध्ये एक प्रशिक्षक आणि समुपदेशक म्हणून काम पाहते। साधारणपणे एक शासकीय कायदा जाणकारमध्ये जे विषय शिकवले जातात त्याची थोडक्यात मी ओळख करून देते। तर सुरुवातीला जाणकार संकल्पना म्हणजे काय, त्यानंतर माहितीचा अधिकार जो 2005चा कायदा आहे त्या संदर्भातली माहिती, कुठल्या योजनेसाठी कुठली कागदपत्रे लागतात, ती कुठं द्यायची असतात, आपले कागदपत्र असतात, आभा कार्ड असेल, श्रम कार्ड असेल, त्या संदर्भातले कॅम्प कसे घ्यायचे किंवा त्यासाठी कुठले कागदपत्रे लागतील याची पूर्ण माहिती देणे, महसूल खात्याची पूर्ण माहिती, त्याचप्रमाणे शासकीय योजना ज्या महिला बालकल्याणच्या असतात किंवा समाज कल्याण खात्याच्या असतात तर त्या योजना कोणासाठी आणि गरजू लोक कशी ओळखायची ह्या संदर्भातलं प्रशिक्षण दिलं जातं। त्यानंतर शासकीय जाणकारांची एक तोंडी आणि लेखी परीक्षा घेतली जाते आणि त्यात पास झालेल्या महिलांना सर्टिफिकेट दिलं जातं। नमस्कार, मी मंगल काळे। मी चैतन्य संस्था प्रेरित ग्रामीण महिला संघातून बोलते। चैतन्य संस्थेमध्ये जी जाणकार प्रक्रिया आहे, जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या महिलांनी या प्रशिक्षणाचा उपयोग करून आपल्या जीवनामध्ये ज्या काही आवश्यक योजना आहेत त्यांचा लाभ मिळवावा आणि इतर महिलांना मिळवून द्यावा। चैतन्य संस्थेमार्फत जे काही 125 गावांमध्ये खेड तालुक्यात काम चालतं, त्यामध्ये आम्ही प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या यंत्रणेशी समन्वय करून प्रत्येक गावामध्ये कॅम्प घेतो। त्या कॅम्पमध्ये गावातल्या ज्या नेतृत्व करणाऱ्या महिला आणि प्रशिक्षण घेतलेल्या महिला आमच्या सोबत असतात, त्यामुळे आम्ही किमान एका वेळेला 100 ते 200 लोकांपर्यंत गावात पोहोचतो आणि त्या सुविधा महिलांपर्यंत पोहोचवतो, जेणेकरून त्या महिलांना त्या योजनांचा लाभ झालेला आहे आणि आता त्या स्वतःच्या योजनांचा लाभ मिळवून इतर महिलांना पण मिळवून देत आहे। हा आमच्या कामामुळे झालेला बदल आहे। नमस्कार, माझं नाव कांचन वाळुंज। मी सामाजिक विभाग टीममध्ये समुपदेशक म्हणून काम पाहते। शासकीय जाणकार हे ट्रेनिंग घेतल्यामुळे महिलांचं ज्ञान वाढतं, त्यांचं 4 चौघांमध्ये जनसंपर्क वाढतो, प्लस ते जसं काम करतात त्यांच्या कामानुसार त्यांना मोबदलाही भेटतो, प्लस गरजू लोकांपर्यंत ह्या योजना पोहोचल्यामुळे त्या गरजू लोकांनाही त्या योजनेचा फायदा खूप छान प्रकारे भेटतो। नमस्कार, मी रोहिणी सचिन पटवळ, ग्रामपंचायत सदस्य बोरदरा। मी चैतन्य संस्थेतून कायदा आणि शासकीयचं ट्रेनिंग घेतलं। आंबेठाण, गोनवडी, वासुली, सावरदरी तसेच रोकल ह्या गावांमध्ये शासकीय योजना राबवते। नमस्कार, मी अक्षता राजेश पडवळ, बोरदरा या गावामध्ये राहते।
राहते. तिथे मी शासकीय कामं राबवते आणि मी चैतन्य संस्थेमार्फत शासकीय जाणकार ट्रेनिंग घेतलेले आहे आणि याचा फायदा मी आमच्या येथील महिलांना पण मिळवून दिलेला आहे. नमस्कार, मी नीलम अरुण मांजरे. मी चैतन्य संस्थेमध्ये काम करते. शासकीय जाणकार व कायदा जाणकारमुळे बऱ्याच महिला सक्षम झालेल्या आहेत. नमस्कार, माझे नाव लता परदेशी. जे आपल्या चैतन्य संस्थेमध्ये शासकीय जाणकाराचं जे ट्रेनिंग आहे तर ते घेण्यासाठी जर तुम्ही महिला इच्छुक आहात तर आपण संस्थेला नक्की व्हिजिट द्यावी ही नम्र विनंती. तर मित्रांनो, आज आपण चैतन्य संस्थेचा शासकीय जाणकार आणि कायदा जाणकार या प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती घेतली. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही तुमच्या गावातील इतर महिलांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कायदा जाणकार आणि शासकीय जाणकार काय असतं याची माहिती मिळेल. धन्यवाद.